7,120 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे इंजिनिअरिंग मार्वल, ज्याचे डिझाईन कॅनडामध्ये, ज्याचे विंड टेस्टिंग डेन्मार्कमध्ये, केबल टेस्टिंग ऑस्ट्रियामध्ये आणि यात वापरण्यात आलेले केबल्स मलेशियातून आणण्यात आले. इतकंच नाही, देशातील सर्वात उंच पूल, देशातील सर्वात उंच बोगदे, देशातील पुलाच्या खाली बोगदे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याचे असे सर्व गुणगान करण्यात आले आणि फक्त 2 महिन्यात देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उघडा पडला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कमी करण्यासाठी हा मिसिंग लिंक बांधण्यात आला आणि पहिल्याच पावसात फसला. जगातील ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सक्षम असल्याचे दावे केले गेले, पण झाले काय? लोणावळा परिसरात झालेल्या पावसामुळे बोगद्याच्या जवळ दरड कोसळली आणि पाण्याचा लोंढा आत शिरला. जनतेचे 7,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. टोल तोही द्यावाच लागेल. प्रश्न तर उपस्थित होतीलच. जर हा प्रोजेक्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आला, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स, नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन तयार करण्यात आला, तर पहिल्याच पावसात याची अशी अवस्था का झाली? ही घटना पावसाळ्यात अनपेक्षित पावसामुळे घडली की मग डोंगराच्या ड्रेनेजचा, स्थिरतेचा आणि संरक्षणात्मक उपायांचा अंदाज कमी पडला म्हणून, की मग अजूनही याची ड्युरेबिलिटी तपासली जात आहे?